हा हे सॅमसंग स्टोरवरून मागवलं 7 kg फ्रंट लोड. हो नाही इथं कसं ऑफलाईनला जरा रेट जास्त सांगाले आणि क्रोमाला पण सेम थिंग तसं सांगितले, मग त्यामुळे मी म्हटलं ऑनलाईनच मागवा. आणि कसं सर्व्हिसला स्वतःहून कॉल पण करतात ना कस्टमर केअर. आता बाकीच्या दुसऱ्या स्टोअरमधनं घ्या म्हटलं तर त्यांनी सर्व्हिस देतात, बट हां याला डॅमेज करू नका काय पण म्हणजे डॅमेज होते. अच्छा गडबड नको. हे रॅट मच्छर हे आहे का रॅटचं आहे काय? ओके हळू तुम्ही तिकडं हे करचाल. माझं काय होणार नाही पण माझं 15चं नुकसान होईल. हां ओके ते तुम्ही चेक करा की, कारण तुम्ही कंपनीकडे आलेत ना. मी चेक करतो, तुम्ही तुमचे व्हिडिओ काढा. हां येस सॅमसंग डिजिटल इन्व्हर्टर 7 kg फ्रंट लोड. ओके ओके तर हे काय आहे? ट्रान्सपोर्ट बोल्ट आहे. म्हणजे काय असतं ट्रान्सपोर्ट बोल्ट? ड्रम हलू नये म्हणून ट्रान्सपोर्ट मध्ये. ओके लॉक असतंय ड्रमचं लॉक. इन केस तुम्हाला कुठं फ्युचरमध्ये कुठे घेऊन जायला असेल तर लॉक करूनच न्यावं लागतंय. ओके ओके तुटलं काय? आता हे सगळं किट ह्याच्यामध्ये येतं का ते पाना वगैरे? ओके ड्रम हलू नये म्हणून हे लॉक असतात. ओके इन्स्टॉलेशन करताना हे तिन्ही लॉक काढल्याशिवाय आपल्याला वापरता येणार नाही. ड्रम ऑपरेटच होत नाही. फिरताय पण कसं बबलिंग जास्त होतं. ओके ओके म्हणजे त्याला ते म्हणजे हँड ब्रेक लावला सर गाडीला. ओके त्याच्यामध्ये हे होस पाईप आलेला आहे. ठीक आहे ओके आपण सगळं लॉक काढलेले आहे याचे ड्रमचे. सॅमसंग स्टोअरवरून ऑनलाईन परचेस केल्यावर इतकी पॅकिंग येते. उंदीर वगैरे जाऊन म्हणायचं आहे ना. गडबड काय करू नका. त्यासाठी हे होस पाईप आहे. टाकताना कपडे टाकायचं पॅन्ट शर्ट वगैरे असेल तर चेक करून टाकायचं. आतमध्ये चावी वगैरे नसायला पाहिजे, कॉईन वगैरे नसायला पाहिजे. टाकल्यानंतर पूर्ण पॅक करायचं नाही. 80% टाकायचं, 20% भागवर ठेवायचं. ठीक आहे. टाकल्यानंतर लिक्विड असेल तर इकडे टाकायचं. निर्मा लिक्विड असेल तर बघा कम्फर्ट सॉफ्टनर असेल तर इथे लिक्विड 1 नंबरमध्ये लिक्विड निर्मा हां निर्मा यूज करायचं तर लिक्विड शक्यतो लिक्विडच वापरा. इथं कम्फर्ट सॉफ्टनर वगैरे तर इकडे टाकायचं. बरं तिकडे काय टाकायची गरज नाही. बरं कपडे टाकलो, लिक्विड टाकलं, निर्मा टाकलं. आता ऑन करण्यासाठी 3 सेकंद पकडायचे. टच स्क्रीन आहे. हां इकडे 3 सेकंद पकडायचे. हे कंट्रोल पूर्ण पॅनल आहे. हा तुमचं हे सगळे हिंदीमध्ये करायचं इंग्लिशमध्ये करायचं? इंग्लिश करायचं. सेट करू. हे बघा सर हे पूर्ण कपड्याचे मोड आहेत. पहिला कॉटन क्विक वॉश म्हणलं तर 15 मिनिटात तुमचे कपडे सगळे धुवून निघतात. बरं ठीक आहे. कॉटन असेल तर
हे सिंथेटिक लेडीजचे वगैरे कपडे असेल तर डेलिकेट्स म्हणजे एम्ब्रॉयडरीचे कपडे, टिकलीचे कपडे, साडी वगैरे असेल तर डेलिकेट्स टाकायचं. बरं. टॉवेल असेल टॉवेल टाकू शकता तुम्ही. बेडिंग चादर बेडशीट असेल तर टाकायचं. हम्म, हम्म, हम्म. 2-4 बस जेवढे बसेल तेवढं टाकायचं. शर्ट 5-6 शर्ट बसले तर शर्ट टाकायचं. ओके. हायजीन आणि स्टीम, घरात कोण डॉक्टर आहे, आजारी आहे तर कपड्यामध्ये सगळं जंतू मारता येतील. बरं. हा स्टीम आहे. हायजीनला टायमिंग म्हणजे पाणी आतमध्ये गरम होतं. गरम होते पूर्ण 2 तास 38 मिनिट लागतं त्याला. बरं. हे उलन स्वेटर वगैरे असेल किंवा मोठं ब्लँकेट असेल तर रेट टाकायचं. ऍक्टिव्ह नॉर्मल कपड्याकडे कलर्स ज्या कपड्याचे कलर जातात पिवळे काळे ते याच्यामध्ये टाकायचं. डेनिम म्हणजे जीन्स वगैरे असेल तर तुमच्या डेनिम मध्ये टाकायचं. बेबी केअर लहान मुलांचे कपडे, बरं. सायलेंट वॉश, नॉर्मल वॉश. मिक्स लोड म्हणजे काय डेली यूजचे आपले जे आपण वापरतो ते मिक्स लोड मध्ये टाकायचं. हम्म. एक क्लाउडेड डे म्हणजे काय पावसाळ्यात जास्त सूर्य निघत नाही बरं. त्यामुळे कसं जास्त वाळून निघतात कपडे. ओके. रिन्स आणि स्पिन. सपोज कपडे तुम्ही बाहेर धुलो तुम्हाला धुवायचं नाही फक्त खंगाळून पिळून पाहिजे असेल तर रिन्स आणि स्पिन. बरं. ड्रेन आणि स्पिन. स्पिन म्हणजे काय फक्त कपडे पिळता येईल. ओके. हा ड्रम क्लीन 2 महिन्यातून एकदा काय करायचं, आतमध्ये सॅमसंगचं पावडर मिळतं पावडर टाकायचं. बरं. पावडर टाकल्यानंतर बंद करून ड्रम क्लीन करायचं. आतमध्ये माती कचरा ते सगळं असं धुवून निघते. ड्रम ओके. स्वच्छ होते पूर्ण. हम्म. आणि त्यानंतर हे काय करायचं, हे ड्रेन पंप आहे तुमचा. हे महिन्यातून 2 महिन्यातून एकदा काय ना ड्रेनचं फिल्टर आहे ते. हे काढायचं. ओके. धुताना नाही स्वच्छ करण्यासाठी. स्वच्छ करताना. धुवून काढताना मध्ये 1 मिनिटात व्हायचं. आतमध्ये माती वगैरे येऊन बसले ते स्वच्छ धुवायचं. परत लावताना काय करायचं, फिल्टर लावायचं म्हणजे काय पाणी वगैरे लिकेज होणार नाही इकडे. परत ओके. जर तुम्ही दिल्ली लावलं तर पाणी लिकेज होत आहे. बरं. आणि हे एकदा पाईप हे काढून पाणी काढायचं आतमध्ये सगळं घाण पाणी जात आहे. अच्छा. लावून टाकायचं. आता सपोज तुम्ही तर क्विक वॉश लावलो, कपडे टाकले, लिक्विड टाकले, हा स्टार्ट बटन आहे. हम्म. 15 मिनिटात तुमचे पाणी घेते म्हणजे कपडे धुवून हे करते. पाणी आलं का बघा की सर. येते आता. असं आहे का, चालू केल्याशिवाय येत नाही का? नाही तरी घेत नाही. हे ऑटोमॅटिक पण घेणार. बघा, इकडे प्रेस केलं तर निघते. याला चांगलं स्वच्छ धुवून तुम्ही परत लावू शकता. बरं. चालू केलं तुम्हाला केलं वरचा ना खालचा. आता घेतला, आता चालू केलं ना. चालू होता का? चालूच होतं आत्ता घेतला त्याने. पाणी हे